मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 10 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. श्वेता ज्यूस पीत बसलेली असते तर कमला साफसफाई करत असते. तितक्यात कमलाला गावावरून फोन येतो. ती फोनवर बोलत असताना श्वेता रागातच ज्यूसचा ग्लास टेबलवर ठेवते. मात्र कमला तो घेऊन किचनमध्ये जात असताना कार्तिकी तिला येऊन धडकते आणि कमलाच्या हातून तो ग्लास खाली पडतो आणि फुटतो. त्यामुळे कार्तिकी आणि कमला खूपच घाबरतात. श्वेता मोठ्याने ओरडत म्हणते, कळतं की नाही मूर्ख कुठली, हा काय मूर्खपणा आहे. त्यावर कमला म्हणते, सॉरी मॅडम, चुकून झालं. पण श्वेता म्हणते की फोनवर बोलता बोलता कामं केली की असंच होतं आणि त्यात ही कार्टी, हिला तर काही मॅनर्सच नाही. त्यामुळे कार्तिकी ही श्वेताची माफी मागते. पण श्वेता म्हणते की महागड्या साड्यांच्या पदराला हात काय पुसते, इकडून तिकडे पळत काय सुटते, लोकांवर काय आदळते, पण तरीही तिचं कौतुक करणारे लोक आहेतच या घरात, मग काय बोलायलाच नको. आणि श्वेताचं हे बोलणं ऐकून कार्तिकी कमलाला म्हणते की मी हे सर्व साफ करून देते. पण कमला तिला म्हणते की मी आहे ना, मी करते साफ, तू नको करूस. आणि ती साफ करायला सामान आणायला आतमध्ये जाते. मात्र श्वेता कार्तिकीला म्हणते की झालं का तुझं समाधान, केलंस ना आमचं नुकसान, आता याची भरपाई कोण देणार. त्यामुळे कार्तिकी घाबरून लगेच झाडू घेऊन येत ते साफ करायला घेते. मात्र ते पाहून श्वेताला एक आयडिया सुचते आणि ती कमलाच्या मोबाईलवर कार्तिकी त्या काचा साफ करत असताना व्हिडिओ रेकॉर्ड करते. त्यानंतर कमला तिथे येते. ती कार्तिकीला म्हणते की अगं मी करते साफ, तू जा इथून. आणि ती ते सर्व साफ करून घेते. तर श्वेता एका व्यक्तीला फोन करून सांगते, मी एका नंबरवरून तुला व्हिडिओ पाठवला आहे, तो बघ आणि मी सांगते तसं कर. त्यानंतर सर्वजण घरी गप्पा मारत बसलेले असतात. आधी सौंदर्याला म्हणतो की तू कार्तिकीला घेऊन आली ते बरं केलं, त्यामुळे सर्वांचा मूडही चांगला झाला. तितक्यात कार्तिकीही तयार होऊन तिथे येते. सौंदर्या तिला कार्तिकबद्दल विचारते तर ती सांगते डॉक्टर फ्रेंड तयार होत आहे. सर्वजण गप्पा मारत असतात. मात्र श्वेताचं त्यात लक्ष नसतं. ती तिला काय झालं ते विचारतोही, मात्र ती काही सांगत नाही. तितक्यात कार्तिकही तयार होऊन खाली येतो. मात्र तो काही न खाता पिता तसाच हॉस्पिटलमध्ये निघतो. पण सौंदर्या त्याला सांगते की मी दीपिकाला भेटायला जाणार आहे, तुझा काही निरोप आहे का. त्यावर कार्तिक सांगतो, मी काय वेगळा निरोप देणार, तिला फक्त सांग लवकर घरी ये, जमलं तर आजच घेऊन ये तिला. त्यावर सौंदर्या म्हणते, ते जर शक्य असतं तर मी केव्हाच केलं असतं, पण इतकं सोपं नाही ते. पण तितक्यात बाहेर कोणीतरी येतं. कमला दरवाजा उघडते तर काही महिला आणि मीडिया सौंदर्या इनामदार हाय हाय म्हणतच घरामध्ये घुसतात. हा प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसतो. आधी त्यांना शांत करत तुम्ही कोण आहात आणि हा काय प्रकार आहे ते विचारतो. तर त्या सांगतात आम्ही चाइल्ड केअर NGO मधून आलो आहोत. आणि ते पुन्हा सौंदर्याच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात करतात. आधी त्यांना म्हणतो, कशाला ओरडताय, काय झालंय काय तुम्हाला. त्यावर त्या सांगतात की तुमच्या घरामध्ये एका लहान गरीब मुलीवर अन्याय होत आहे. आणि ते ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो. सौंदर्या विचारते, काय बोलताय तुम्ही, कसला अन्याय आणि कोणता अन्याय. त्यावर ते सांगतात की तुमच्या घरामध्ये एका लहान मुलीला तुम्ही कामाला लावता आणि आमच्यापर्यंत ही बातमी आली म्हणूनच आम्ही तिला वाचवायला इथे आलो आहोत. त्यावर सौंदर्या म्हणते, रिअली, मग जे बोलताय त्याचा प्रूफ आहे का तुमच्याकडे. त्यावर ती बाई म्हणते, प्रूफ आहे म्हणूनच बोलतोय. आणि ती सर्वांना कार्तिकीचा व्हिडिओ दाखवते आणि सांगते की एका बाईने आम्हाला हा व्हिडिओ पाठवला, दीपा देवकुळे तिचं नाव. आणि ते ऐकून आणि तो व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसतो. सौंदर्या म्हणते इम्पॉसिबल. तर ती बाई सांगते तिच्या मुलीला इथे राबवलं जातंय असं कळलंय आम्हाला. त्यावर ललित म्हणतो, तुम्हाला जी माहिती मिळाली आहे ती खोटी आहे, इथे कोणालाही राबवलं जात नाही. पण तितक्यात पोलिसही तिथे येतात. ललित त्यांना म्हणतो, बरं झालं साहेब तुम्ही आलात, हे लोक सरळ आमच्या घरात घुसून चुकीचे आरोप करत आहेत. मात्र इन्स्पेक्टर त्यांना सांगतो की त्याची शहानिशा करण्यासाठी मी इथे आलो आहे, कारण यांनीच रीतसर तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली आहे. आणि ते ऐकून सर्वजण अजूनच टेन्शनमध्ये येतात. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब चौकशी करतात. ते कार्तिकीकडे पाहत विचारतात की व्हिडिओमध्ये जी मुलगी आहे ती हीच आहे का. त्यावर सौंदर्या हो म्हणते. आणि त्यानंतर ते विचारतात, आणि हे घर. त्यावर सौंदर्या म्हणते, हो हेच घर आहे. त्यामुळे ते म्हणतात की मग आता तुम्हीच मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे यावर. तर मीडिया ही लगेच सौंदर्याला विचारते की लहान मुलांना राबवून घेणं हा गुन्हा आहे, तुमच्यावर कारवाई होऊ शकते, याबद्दल तुम्ही काय सांगाल. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आम्हाला या लहान मुलीला ताब्यात घ्यावेच लागेल. त्यामुळे कार्तिकी खूपच घाबरते.
कार्तिक त्या सर्वांना सांगतो की एका व्हिडिओच्या आधारावर तुम्ही आमच्यावर असे आरोप नाही करू शकत. तर सौंदर्या ही म्हणते की आम्ही कार्तिकीला तुमच्या ताब्यात देऊ शकत नाही, ती आमची जबाबदारी आहे. पण इन्स्पेक्टर सांगतात की ते तुम्ही ठरवू शकत नाही, तुम्ही फक्त आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. तर त्या NGOमधील महिला पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात करतात. कार्तिक चिडून त्यांना म्हणतो की गप्प बसा, सत्य कळल्याशिवाय कशाला आरडाओरडा करताय. मात्र ते लोक काही ऐकून घ्यायला तयारच नसतात आणि त्यामुळे हा वाद वाढतच जातो. खूप गोंधळ सुरू होतो. इन्स्पेक्टर साहेब कसंबसं सगळ्यांना शांत करतात आणि सांगतात की आम्हाला या प्रकरणामध्ये तुमची चौकशी करावीच लागेल. आणि त्यामुळे श्वेता मात्र खूप खुश होते. त्यानंतर सौंदर्या कार्तिकीला तिच्या रूममध्ये पाठवते. तर कार्तिक, ललित आणि आदी पोलिसांसोबत बोलून येतात. त्यांनी कसंबसं पोलिसांना समजावलेलं असतं, मात्र तरीही सर्वजण टेन्शनमध्ये असतात. त्यावर कार्तिक म्हणतो की तुमच्या दीपामुळेच हे सर्व झालं आहे, तिच्यावर तुमचा खूप विश्वास आहे ना, घ्या आता. पोलीस आणि पत्रकार पाठवले तिने आपल्या दारात. त्यावर सौंदर्या म्हणते, कार्तिक, दीपा असं करूच शकत नाही, हे काम दीपाचं नाही. तर ललितही तिच्या म्हणण्याला दुजोरा देतो. आधीही म्हणतो की मलाही असंच वाटत आहे की हे काम वहिनीचं नाही. मात्र त्यामुळे कार्तिक अजूनच चिडून म्हणतो, वा, म्हणजे तिकडे सगळ्यांनी हे सांगून झालं की तो व्हिडिओ दीपानेच पाठवला होता, पण तरीही तुमचं दीपा पुराण सुरूच आहे. त्यावर सौंदर्या त्याला समजावत म्हणते की अरे, दीपा कसं आयुष्य जगत आहे ते मला माहीत आहे. तिच्याकडे या असल्या गोष्टी करण्याचा वेळ नाही आणि मुळात तिची तशी वृत्ती नाही. सगळ्यात आधी तर हा व्हिडिओ नक्की कोणी शूट केला ते शोधून काढायला हवं. आणि दीपा तर इथे अनेक दिवसांमध्ये आलीच नाही. आणि त्यानंतर ती कमलाला विचारते की कार्तिकी काचांजवळ का गेली होती. तर कमला तिला त्यावेळी घडलेला सर्व प्रकार सांगते. पण त्यानंतर तो व्हिडिओ कोणी शूट केला हा प्रश्न राहतो. तो व्हिडिओ घरातच शूट केला असल्यामुळे घरातीलच व्यक्तीने केला असणार हे सर्वांच्याच लक्षात येतं. त्यामुळे श्वेता पटकन घाबरून म्हणते की मी नाही केला हा शूट, तुम्ही माझा मोबाईल चेक करू शकता. त्यामुळे आधी लगेच तिचा फोन चेक करतो, मात्र त्यामध्ये त्याला काहीच सापडत नाही. मात्र कमलाच्या मोबाईलमध्ये मात्र तो व्हिडिओ सापडतो आणि सर्वांनाच धक्का बसतो. कमला तर त्यामुळे खूपच घाबरते. ती रडतच घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा सर्वांना सांगते आणि म्हणते की त्यावेळी तिथे कार्तिकी आणि तिच्यासोबत. पण पुढे ती काही न बोलता श्वेताकडेच पाहत राहते. तिला श्वेताने दिलेली धमकी आठवते. तर सौंदर्या तिला विचारत असते कोण होतं तिथे कार्तिकीसोबत. आणि त्यावर कमला श्वेताचं नाव घेणार. इतक्यात श्वेता पुन्हा म्हणते की गप्प बस कमला, व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये सापडला आहे आणि तू एक्सप्लेनेशन काय देत आहे. तुझ्या विरोधात प्रूफ आहे आमच्याकडे. आणि ती सौंदर्याला कमलाने कसा तुमचा विश्वासघात केला ते सांगते. त्यामुळे कमला अक्षरशः खाली बसून हात जोडून सौंदर्याला म्हणते की मी काही नाही केलं मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही केलं नाही. पण सौंदर्या म्हणते की माझ्या प्रिन्सेसला तू सुखरूप घरी घेऊन आल्यानंतर मी किती कौतुक केलं होतं तुझं, पण आज मात्र ती कमलाला कोणतीही शिक्षा करत नाही आणि तिला तेथून जायला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक दीपाला फोन करून तिला म्हणतो की आता हेच बाकी होतं, तू आमच्या घरी NGO आणि पत्रकार पाठवले. मात्र दीपाला याबद्दल काहीच माहीत नसते. त्यानंतर सौंदर्या दीपाला घडलेला सर्व प्रकार सांगते आणि म्हणते की आपल्या घरामध्ये एकच घरभेदी आहे आणि ती म्हणजे श्वेता. सर्व तिचंच काम असणार. तर दुसरीकडे शाळेमध्ये कार्तिकी दीपिकाला विचारते, श्वेता आंटी माझ्या आईची बहीण आहे का गं. मात्र त्याबद्दल दीपिकाला काहीच माहीत नसते. ती कार्तिकीला सांगते तू याबद्दल पुन्हा एकदा ग्रँडमाला विचार. आणि त्यानंतर कार्तिकी पुन्हा सौंदर्याला विचारते की श्वेता आंटी माझ्या आईची बहीण आहे का. त्यावर सौंदर्याला मात्र काय उत्तर द्यावं ते समजत नाही. मात्र यावेळी हे सर्व श्वेता ऐकत असते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.